सध्या सामान्यांना महागाईची झळ ही सर्वच क्षेत्रात सहन करावी लागत आहे आणि भाजीचे दर देखील या काळामध्ये वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। सध्या मी नागपूरच्या सोमवारी क्वार्टर परिसरातील भाजी मार्केटमध्ये आणि इथे जर का आपण हे सकाळी मार्केटमधलं दृश्य बघितलं तर दुकानदारांनी पूर्णतः आपलं दुकान सजवलेलं आहे आणि सर्व भाज्यांच्या विक्रीसाठी ते सज्ज आहे। मात्र थोडी ग्राहकाची गर्दी आपल्याला पाहायला मिळत नाही। त्याचा फटका एक तर ऊन आहे, दुसरी गोष्ट महागाई हा देखील आहे। कारण की अनेक भाज्यांचे दर हे 80 रुपये ते 120 रुपये किलो दरामध्ये आहे। ज्या हिरव्या भाजीपाल्या आहे त्यांचे दर तर 160 रुपये प्रति किलोने विकले जाते। आपण इथले मालक आहे त्यांना विचारूया। काका, सध्या भाजीचे दर काय आहे आणि कोणती भाजी आहे ती सर्वात महाग विकली जाते? महाग वगैरे काही नाही आहे, साधारण 80 ते 100 रुपये किलो आहे। त्याच्यामध्ये फक्त पालेभाज्या थोडं कमी जास्त भाव होत राहते। मेथी काय भाव आहे? मेथी 40 रुपये पाव आहे, 1 किलो 40, 140 किंवा 160ला असे विकतो आम्ही। या व्यतिरिक्त पालक, लाल भाजी, इतर भाज्यांचे दर सांगा। ते 80 रुपये किलो, 100 रुपये किलो रेग्युलर भाव आहे हा। टमाटर असेल, इतर कारले असेल, कोबी असेल, हे काय दर आहे? हे 20 रुपये पाव, 30 रुपये पाव, 120, 100, 80 रुपये किलो नेहमीप्रमाणेचे दर आहे। म्हणजे 80 रुपयाच्या खाली कोणती भाजी आहे का? आहे ना, वांगे आहे, पत्तागोबी आहे, 40 रुपये किलो चिल्लर। हा, चिल्लर मार्केटला 40 रुपये किलो, पत्तागोबी 40 रुपये किलो आहे। चवळीची शेंग काय भाव आहे? चवळी शेंग 20 रुपये पाव। परवल? परवल महाग आहे, ते 100 रुपये किलो, 120 रुपये किलो। त्याची आवक कमी असल्यामुळे नाही का त्याचे भाव। त्या ग्राहकाची संख्या कमी आहे, काय महागाई म्हणता येईल की ऊन म्हणता येईल? कारण नाही, उंचा फटका तर ग्राहकांना राहतेच, पण आपल्याला काय महागाई तशी एवढी काही आहे नाही। भाजीपाल्यामध्ये आवक जावकावर अवलंबून राहते, त्याला पेट्रोलचा काही फरक नाही पडत आणि याचा काही फरक नाही पडत उन्हाचा। उन्हाळ्यामध्ये थोडी आवक घटते की काय स्थिती असते? ते रेग्युलर आवक राहते, फक्त पावसाळ्यामध्ये पाणी जास्त झालं त्यामुळे आवक घटत राहते। आपण बघू शकतो की सध्या जे चित्र आहे त्यानुसार बहुतांश भाज्याचे दर हे 80 रुपये प्रति किलो दरामध्ये आहे। इकडे कांदा विक्रीला आहे। खरं तर कांद्याचे दर संपूर्ण राज्यामध्ये कोसळल्यामुळे शेतकरी आंदोलन करत आहे। मात्र इथं काय किलो विकले जातात आपण काकाला विचारूया। काका, कांद्याचे दर काय? 25 रुपये किलो। हो, काही कमी होईल असं वाटतं का पुन्हा? आता सध्या होळाच्या कमी तर नाही पावसाळ्यामध्ये। याआधी किती रुपये किलो विकत होते तुम्ही? पहिले होता 30 रुपये, पहिल्यावर 30 होता, नंतर मग आता उन्हाळ्यामध्ये कमी झाला आता। हो, सध्या नागपूरमध्ये जर का कांद्याचे दर बघितले खुल्या बाजारातले तर ते 25 रुपये 30 रुपये किलो दराने विकले जात आहे। त्यामुळे एकंदरीतच महागाईच्या काळामध्ये काही अंशी का होईना पण भाजीपाला महाग झालेला आहे। बहुतांश भाज्यांचे दर हे 80 रुपये ते 120 रुपये प्रति किलोच्या दरामध्ये आहे आणि त्यामुळे सामान्यांना निश्चितच याचा फटका बसतो। जरी आवक घटली नसली तरी दर मात्र जवळपास 80 ते 100 120 रुपये प्रति किलोच्या दरात पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।